मुंबईचे कार्यक्रम मॅशू केंद्रानं रात्रीचे प्रसारित करीत आहोत. फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. संवादिका सुवर्णामाला कांबळे, तांत्रिक सहाय्य दत्तात्रय कुंभार आणि प्रमोद साळुंके यांचं, आणि सादर करते किशोर पवार. नमस्कार श्रोते हो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात मी आहे आपली रेडिओ मैत्रीण सुवर्णमाला. श्रोते हो, आपल्या मनातील भावना, आठवणी आणि आवडीची गाणी पोहोचतात थेट आपल्या प्रियजनांपर्यंत. दैनंदिन धावपळीच्या जीवनात संगीत हा आनंदाचा आणि विरंगुळ्याचा सुंदर साथीदार असतो. म्हणूनच आजही आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या पसंतीची सुरेल गीते. तर मग आजच्या या सुरेल प्रवासाला सुरुवात करूया. तांत्रिक सहाय्य केलं आहे दत्तात्रय कुंभार आणि प्रमोद साळुंके यांनी. या सदाबहार अशा कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. चला तर सुरू करूयात आजचा हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार, बापू चव्हाण बोलते, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. बोला. मला एक गाण्याचं ऐकायचंय. कुठलं गाण्याचे बोल आहेत, गीत गाता चलो साथी बंधू रे उबदाना जाए मन तेरा कोमल. हे गाणं आहे, गीत गाता चलो साथी. चित्रपट माहिती आपल्याला? काय चित्रपटाचं नाव नाही? सचिन पिळगावकर यांच्यावर हा सिनेमा आहे, बरोबर? हो. चित्रपटाचं नावच आहे गीत गाता चल. हो. बर, तुमच्याविषयी सांगा ना, काय करत असत? मी धाराशिव मध्ये पाकिट खेळले विकतो. बर, मी ब्लाइंडच आहे. अच्छा. मूळ गाव आपलं धाराशिवच आहे? माझं 17 किलोमीटर अंतरावर येईल. 17 किलोमीटर अंतरावर तुमचं गाव आहे? कोण? म्हणजे जुनावणे, जाधववाडी, आंबेहोळे झालं की आमचं गावच येते. गावाचं नाव काय? बोरगाव झाडी. ठीक आहे. आकाशवाणी धाराशिव केंद्र कधीपासून ऐकताय? 20 वर्ष झाले असते. बर. आमच्या इकडे किसानवाडी जास्त ऐकतात हम्म. आणि वातावरणाचं वगैरे हवामान अंदाज सांगतात ते जास्तच लोक इकडे आमच्या इकडे आहेत. सगळ्या शेतीचाच भाग आहे हा. तुमचे सगळेच कार्यक्रम आवडतात. पण ते पहिलं डॉक्टरांचं ते डॉक्टरांना प्रश्न विचारतात, ते डॉक्टरांचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम चालू करावा ही विनंती आहे. अच्छा, ठीक आहे. तुमची विनंती आम्ही आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवू. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात आपण फोन. हॅलो आपकी पसंद. आकाशवाणी का? बोला, नाव सांगा तुमचं. शेकापूर. नाव सांगा ना तुमचं. अच्छा, आणि निदापूर. अच्छा, शेकापूर इथून बोलताय आपण? हा, शेकापूर. काय करत असतात ते? आपण गृहिणीच आहात? हा, गृहिणी असल्या तर कामाला. बर. अच्छा, म्हणजे तुमच्या स्वतःच्या आहे का दुसरीकडे कामाला गेलात? नाही दुसरीकडे स्वतःच नाही. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकता आपण? हा, खूप सुंदर ऐकतात. सकाळी 6 वाजल्यापासून मोबाईल वरच चालू असतं मग? हा, मोबाईल बारका मोबाईल आहे. त्याच्यावर रेडिओ चालू असतो दिवसभर? हा, रेडिओ चालू असतो. बर. तुम्हाला गाणी जास्त आवडतात का कार्यक्रम आवडतो बरं? गाणी आवडतात, तुला आवडतंय. 5 वाजायची गाणी, 11, 11:30ची गाणी. सकाळी सारखं मराठी असतात, हिंदी असतात. बरोबर. तुम्हाला मराठी गाणं आवडतात का हिंदी गाणी आवडतात? हिंदी आवडतात. हिंदी, मराठी नाही. आणि तुमच्या आवडीचा हिरो कोण आहे? आवडीचा हिरो अमिताभ बच्चन. अरे बर. किती चित्रपट बघितले अमिताभ बच्चनचे? सारखेच, जेवढी येतील तेवढी. ते आहे ना घरी. बर. मग आणखीन काय सांगाल अमिताभ बच्चन यांच्या विषयी? खूप चांगले हिरो आहेत, पिक्चर चांगले असतात, गाणी चांगले असतात. बर. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात कुठले गाणं ऐकायचे तुम्हाला आज का? अमिताभ बच्चन खुदा गावा. अरे बापरे. तू मुझे कबूल. खुदा गावा. हा, बरोबर. ठीक आहे. 2 मुलं आहेत मला. एका मोठ्या मुलाचं संस्कार केला. बर. ऐकूयात मग तुमच्या पसंतीचं अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रित झालेलं खुदा गवा या चित्रपटातील गीत. फोन केला आणि छान बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हॅलो आपकी पसंद. नमस्कार. नमस्कार, कोण बोलतंय? नितीन मोरे बोलतोय, मोरशेदपूर, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. लोहाऱ्यापासून जवळ येते का गाव आपलं? 24 किलोमीटर अंतरावरती. बर. काय करत असता? फाउंडेशन संस्था आहे
आणि क्लायमेट चेंज हा प्रोजेक्ट आहे. बर. या अंतर्गत 20 गावामध्ये प्रोजेक्ट आहे जे हवामान बदल झालेला आहे. त्या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना माहिती देत असतो. अच्छा, म्हणजे शासनामार्फत आहे का ही कंपनी आहे, गुजरातची संस्था आहे, त्यामार्फत प्रोजेक्ट आहे. बरं बरं. मग सध्याचं जे वातावरण आहे म्हणजे असं पाऊस पडायला पाहिजे खरं तर, पण पाऊस नाही आला तर याविषयी काय सांगाल तुम्ही सध्याच्या वातावरणाबद्दल? याला कसं मानव निर्मित ही कारण आहेत. जे आपण औद्योगिक वसाहती म्हणा किंवा खनिज संपत्तीचं जे उत्खनन करतो आहोत आणि अशा अनेक समस्या आहेत जे आपलं जीवन सहजीवन करण्यासाठी आपण निर्माण केलेली ही कारण आहेत. हे खूप विघातक आहे आणि मानवाने विचार केला पाहिजे की खरंच वन संवर्धन म्हणजे पृथ्वी जगली पाहिजे हे धोरण जर सर्व शेतकऱ्यांना जर वैयक्तिक जर अंमलबजावणी केली तर नक्कीच आपण याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. आणि मानवाचं आयुष्यमान कमी झालेलं आहे गेल्या 30 वर्ष पलीकडे. आता 68 येऊन ठेपले. पूर्वी 100 वर्ष माणूस जगत होता, पण आता 68 झालंय. मग याचंही कारण आपणच आहोत, मानव निर्मित आहे. पण तुम्ही काय सांगू इच्छिता बरं? मार्ग काय काढावा किंवा उपाय काय सांगू इच्छिता तुम्ही? मला उपाय असं म्हणत आहे कारण की प्रत्येकानं सांगतो जे रासायनिक खतांचा जो भडीमार करतोय त्यावर निर्बंध येणं गरजेचं आहे आणि नैसर्गिक शेती करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आरोग्य टिकेल आणि प्रत्येकानं आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून सांगतो वन संवर्धन करणं खूप महत्वाचं आहे. खरंच आहे, कारण जर वन असतील किंवा जर झाडे असतील तर आपल्याला चांगला ऑक्सिजन भेटणार आहे, चांगलं अन्न भेटणार आहे. त्याच्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा जो आपला पूर्वजांनी दिलेला संदेश आहे तो आपण पाळला पाहिजे. हो पण नक्कीच नक्की. ठीक आहे, तुमच्याशी बोलून छान वाटलं. हॅलो आपकी पस आज कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला? मला हम भी इंसान है या चित्रपटामध्ये यार तेरा प्यार है जिंदगी तू नहीं तो जिंदगी में क्या है जिंदगी हे गीत ऐकायचं मला. चित्रपट कुठला म्हणलं? हम भी इंसान है. ठीक आहे, ऐकूयात आपल्या पसंतीचे हे गीत. फोन केलात आणि छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हॅलो आपकी पसंद. मला गाणं ऐकायचं होतं गदी माडगुळकरचं. ऐकूया, तुमचं नाव सांगा ना. हॅलो आपकी पसंद त्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर रोकडे लातूरवरून बोलतो मॅडम. अच्छा, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कुठले कार्यक्रम आपल्याला आवडतात? मला सगळेच कार्यक्रम आवडतात. मी आकाशवाणीवर माझी मुलाखत झाली. आपली पाटील सर, पुन्हा दौडत निपाणी सर, आपले पवार सर, सगळ्यांच्या ओळखी आहेत त्या. मला गाणं एक ऐकायचं होतं. कुठलं गाणं ऐकायचंय? रानात सांग कानात गायक रंजना जोगळेकर. बरोबर, रंजना जोगळेकर. माडगुळकरांचं आहे. ठीक आहे, फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं हे गीत. थँक्यू थँक्यू. हॅलो आपकी पसंद. मला एक काय गाणं ऐकायचं होतं. तुमचं नाव सांगा ना सुरुवातीला. अरुण काळे, देवगड तालुका, जिल्हा कोल्हापूर. लई दिवसांनी फोन केले काय. ठीक आहे, आणि आमचे नियमित श्रोता आहात. आपलं पत्र की त्या कार्यक्रमासाठी पत्र असतात. छान छान. मला गाणं मिरज महिन्यात चालू झाला होता. अजून काय पावसाळ्यात गेलं नाही. मला संगममधलं गाणं ऐकायचं होतं. कुठलं गीत ऐकायचंय? सिंधू पावसानं झालं गाणं. ठीक आहे, तुमच्याविषयी सांगा ना. काय करत असता आपण? मी इथं पॉवर मास्टर काम करतो इचलकरंजीमध्ये. चंद्रला आहे मी सध्या. मग गावाचं नाव देतो मी. गावाचं पण असते चंद्र पण असते थोडा. आणि काम काय करता म्हणालात आपण? कापड विणायचं पॉवरला. इचलकरंजीमध्ये आहे कामावर. बर, म्हणजे साडी वगैरे विणता का आपण मग? नाही कॉटन मध्ये निघतो. कॉटन मध्ये साडी नाही केली. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कुठले कार्यक्रम तुम्हाला जास्त आवडतात किंवा कुठला कार्यक्रम तुमच्या आवडीचा आहे? मला धाराशिवची आपली आवड. परत आपली पसंत हिंदी. रेडिओ ऐकण्याची सवय कधीपासून लागली आपल्याला? 1978 पासून मी आकाशवाणी श्रोता पाहिले. मग त्यानंतर मग इकडे कोल्हापूर आकाशवाणी चालू झाली 92 पासून. आणि मग आता ते 8 वर आता सगळी केंद्र आता येतात नाही ते मोबाईलवर. त्यामुळे आता सगळी केंद्र ऐकायला होतात. त्यामुळे काय अडचण नाही म्हणून सगळीकडे पत्र पाठवत असते मी. बरोबर. प्रसार भारती न्यूज ऑन AIR या ऍपमुळे तर सगळं सोपं झालं. जगभरात कुठेही ऐकू शकतो आपण. ऐकलं तर चालते. हो, आणि किरण मध्ये येते ऐकू. बरोबर आहे. मग तुमच्या आवडीचा कुठला कार्यक्रम आहे धाराशिव केंद्राचा? धाराशिव केंद्राचा म्हणजे शेतीविषयीचा कार्यक्रम असतोय ते ऐकतोय.
ते पण आवडते आम्हाला. काय ते पत्र उत्तरांचा कार्यक्रम ठेवला तर जरा बरं होईल नाही. मग आम्ही काय कुठला कार्यक्रम ऐकलाय किंवा काय नाही त्यासाठी एक पत्र उत्तराचा कार्यक्रम ठेवा. असं नाही तर मग त्या मराठी पत्रकारितेमध्ये सादर केलं तरी चालते. बरोबर आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पण पत्र पाठवले किंवा तुमचा अभिप्राय कळवला तरी देखील चालतं. हा चालतं. पत्रांचं उत्तरांचा कार्यक्रम हे स्पेशल असावा असं मला वाटते. अच्छा ठीक आहे. तुमची ही विनंती आम्ही आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवू. कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं सरजी पसंत. आम्ही बालाईकडे बोलतो, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. कार्यक्रमात स्वागत आहे. हा, मला मराठी गाणं ऐकायचं आहे. कुठलं गीत ऐकायला आवडेल? दुर्गा म्हणतात मला त्या पिक्चर मधील हा, स्वप्नात तरंग भरताना ते गीत ऐकायचं. आपण काय आणि करत आपल्या धाराशिवचे कार्यक्रम खूप छान असतो. बर, कुठला कार्यक्रम तुम्हाला आवडतो? ते युवकांसाठी प्रसारित करतात ते आवडतो खूप. युवावाणी कार्यक्रम. हा, काय करत असता आपण? मी ब्लँड आहे आणि सोलापूर आहे. ते 12वीला शिक्षण घेत आहे आता. बर, आणि गाव कुठलं आपलं? अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आता 12वीला आहात यावर्षी? हा, आता जात आहे 12वी आजपासून. आजपासून खरं तर बऱ्याच जणांची शाळा सुरू झालेली आहे, कॉलेज सुरू झालेत. म्हणजे आता तुमची 11वी झाली, पण आता 12वीतला पहिला दिवस कसा वाटतो मग? कसं आहे मॅडम, डॉक्युमेंटच्या कारणामुळे मी पुढच्या आठवड्यात शाळेत जाणार आहे. बर, डॉक्युमेंट काढण्याचा उशीर लागतो ना. आणखीन मॅडम, मला तुमच्या धाराशिवचे खरंच खूप चांगले कार्यक्रमात पण माझी एक विनंती आहे की मराठी गाण्यांचा पुनर्नवीन कार्यक्रम सुरू करावा. फक्त मराठी गाणी. आपल्या विनंतीवरून असं लक्षात आलं की आपल्याला मराठी चित्रपट गीतं खूप आवडतात ऐकायला. हो, कुठल्या प्रकारचे मग गाणे ऐकता आपण? भावगीत, चित्रपट गीत? मला भावगीत, भक्तिगीत आणि सुगम संगीत जास्त आवडतं. बर, अरुंदाताईंचं गीत आवडतात मला सुगम गीतांमध्ये. बर, आणखीन पुढे काय करण्याची इच्छा आहे मग आपली? मला आपलं ग्रॅज्युएशन करायचं, स्पर्धा परीक्षा आहे. बर, ठीक आहे. हॅलो की पसंत या कार्यक्रमात आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील हे गीत. थँक्यू. स्वप्नात रंग भर. हॅलो, आपकी पसंत. नमस्कार. नमस्कार, रघुनाथ दुकानदार, पुणे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बोला. आम्ही शेतकरी असल्यामुळे शेतीची मशागतीची कामे पूर्ण झालेत ना. आणि वाट मात्र पावसाकडे आहे. आणि पावसाने वर दिल्यामुळे शेतकरी जरा चिंतित आहे. बरोबर. कारण या नक्षत्रामध्ये पाऊस झाल्याकडे ना. हो, कारण पाऊस लागला तर पावसाळा तर जरा आणतो. बरोबर. पाऊस लवकर आला तर ते मग सरपंच सगळं. बरोबर आहे. पावसाचं नियोजन म्हणजे खरं तर पाऊस आता पडायला पाहिजे. पाऊस नाही पडला तर सगळे आपलं म्हणजे जे काही शेतकऱ्यांचे कामं आहेत ते पुढे जातात. पेरणी लांबणीवर जाते, हो की नाही? काय होतं, पेरणी लांबणीवर जाते आणि मग उत्पादन क्षमता कमी होते ना विसरून झालं. आणि पुढचं जे पीक असतं का नाही रब्बीचं, त्याच्यावरून परिणाम होतो ना. तुम्हाला किती शेती आहे? 7.5 एकर आहे. सगळे घरीच करता मग? हो, आता काय झालं, आता बाहेर काय लोक बाहेर नाहीत ना. सगळे शेतकरी ट्रॅक्टरवाले झाले आणि ट्रॅक्टर लहान मोठे असल्यामुळे ट्रॅक्टर होते. आणि काही वेळा मग सगळे मजूर लावून काम करून घ्यायचे. जुन्या काळामध्ये काय व्हायचं, कोणी म्हणजे करायचं, कोण 2 इष्टांनी करायचं. आता ती पद्धत बंद होत चालली ना. हो, बरोबर. तुम्हाला काय वाटतं, जुनी पद्धत चांगली होती का त्याची पद्धत चांगली आहे? नाही, जुनी पद्धत चांगली कशी होते, त्या टायमाला सुरुवात करावं लागायचं ना. आणि आता काय झालं, सुधारित पद्धतीमुळे बियाणं सुधारित झालं, खतं वगैरे रासायनिक लागली. आणि पाण्याचं नियोजन कसं करायचं हे आता लोकांना समजायला लागलं. आता समजा माध्यमातून तुम्ही ना ठिबक सिंचनाने पाणी देणं, त्या पाण्याचा वापर कसा करायचा, त्या जुन्या काळामध्ये योजना होतं ना. बरोबर आहे. पाठाने पाणी दिलं जात होतं. हो, आणि पाठाने पाणी दिलेलं 75% वाया जायचं. बरोबर. पण थोडंसं आता आधुनिक शेतकरी, आधुनिक शेती आपण करतोय, पण त्याच्यामध्ये आपण हे जे काही रासायनिक खतं आहेत तर थोडंसं त्याचा वापर कमी करून आपण सेंद्रिय खतं वापरली पाहिजेत. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही जे कार्यक्रम साजरा करताना सांगत आहे 7:30 सणवाणीमध्ये, आणि बहुतेक कार्यक्रमामध्ये तुमचं सेंद्रिय खताबद्दलच तुम्ही सांगता ना. बरोबर. त्याच्यामुळे शेतकऱ्याला पण समजायला लागले सेंद्रिय खताचा खर्च कमी आणि उत्पादन क्षमता पण चांगली होते. आणि आम्ही जुनी लोक मला जरा पहिले शेणखत जर टाकलं तर 3 वर्ष पीक चांगलं येतं. खरंय. आणि रासायनिक खतं जे आहेत ते तेवढंच पिका पडतं. आणि ते जमिनीचा नाश होत चाललाय वरचेवर रासायनिक खतांमुळे.
हो बरोबर आहे. ठीक आहे. छान वाटलं आपल्याशी बोलून. हेलो आपकी पसंद या कार्यक्रमात आज कुठलं गाणं ऐकायचंय मग आपल्याला? आता मॅडम आपण असं करूया की वरून राजाला एक प्रार्थना करूया की बाबा तू लवकर ये आणि आम्हाला शेतकऱ्याला सुखी ठेव. खरे आणि कर्णाचं गीत आहे ना, पडलं पाण्यात पडलं पाण्यात तर पाणी पाणी शेत माझं लई तहाण्यालाच चातकावाणी. तर आपण प्रार्थना करूया वरून राजाला. आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचे हे गीत. धन्यवाद. हेलो आपकी पसंद. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कोण बोलते? मी राजाराम चव्हाण, चांदणी चौक, सांगलीहून बोलतोय. आम्हाला बेटा चित्रपट बेटा या चित्रपटातील गीत ऐकायचे. खुशियों का दिन आया है. अच्छा, तुमच्याविषयी सांगा ना. त्याविषयी काय, आम्ही घरीच असतो आता सध्या. नातवांना शाळेत सोडायचं. किती वय आहे सध्या आपलं? माझं आता 65 चालू आहे. अच्छा, बर. आणि मग आता नातवांना खेळवणं, त्यांना शाळेत सोडणं आणणं हे चालू असेल आता आपलं. हे चालू आहे सगळं, घरचं काम काय किरकोळ काय असेल ते. बर, मला घरच्यांची सांगा. लता राजाराम चव्हाण, अजित ज्योती चव्हाण, लक्ष्मण सैनिक चव्हाण. मुलींची नाव आहेत रोहिणी पाटील, मेघा पाटील, हर्षवर्धन पाटील. ठीक आहे, आपण फोन केलात आणि आमच्याशी छान अशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात बेटा या चित्रपटातील हे गीत. हेलो आपकी पसंद. नमस्कार मॅडम. नमस्कार. नियमित श्रोता आहात आपण. हा नमस्कार. बर, आजच्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला? चित्रपटातलं मॅडम. कुठलं गाणं? कोणतंही लावलं चित्रपट पाहिला या चित्रपटातील गीत आपल्याला जास्त आवडली का कथा आवडली या चित्रपटातील? कथा बी आवडली, गीत बी चांगले आहे. संजय दत्त चित्रपट आहे. अच्छा, आणखीन आता आपण तर नियमित श्रोता आहात. आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी काय सांगाल? धाराशिव केंद्राच्या कार्यक्रमांविषयी? मॅडम एक महाराष्ट्रात एक नंबर आपला आकाशवाणी धाराशिव. कारण कसं ऑनलाईन समजा मोबाईलवर समजा आहेत आसाम, मध्य प्रदेश मध्ये आपल्याला फोन येत नाहीत आपल्या हो हो नाशिक, कोल्हापूर. मॅडम आपल्या केंद्रात सासर मध्ये कार्यक्रम हा चालू होता बघा पहिले. बरोबर. हा, ते आणि काय चालू बरं होईल. सासर माहेर हा कार्यक्रम आपल्याला आवडत होता. सखी मैत्रिणींसाठी कार्यक्रम. पूर्ण कार्यक्रम होता. काल संध्या छाया हा बहुत चांगला कार्यक्रम झाला होता. संध्या छाया सोमवारचा. अच्छा, धन्यवाद. गीतगुंजन. ठीक आहे, असेच आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहा. आणखीन हा बोला. पण शेख आपले नायकोडे महाराज, शेख कबीर शेख, राजेम डोंगरे, आतिफ डोंगरे. ठीक आहे, ऐकूयात आपल्या पसंतीचं जीना मरना तेरे संगी या चित्रपटातील हे गीत. फोन केलात धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमातून मी सुवर्णमाला आता आपला निरोप घेत आहे. तांत्रिक सहाय्य केलं होतं दत्तात्रय कुंभार आणि प्रमोद साळुंके यांनी. या सदाबहार अशा कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. संवादिका होत्या सुवर्णमाला कांबळे. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11